कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 46. धर्मगुप्त यांचे नातेवाईक श्रीधन गुप्त यांचा वृत्तांत। श्री भास्कर पंडितांना दिलेल्या श्रीपादांच्या चरणपादुकावर मंत्राक्षतांचे प्रगटीकरण। पिठिकापूरपासून पंचदेव पहाडपर्यंत श्रीपाद कृपेने त्यांचे नातेवाईक व भक्त यांचा अद्भुत प्रवास। आम्ही भास्कर पंडिताकडून परवानगी घेण्याच्या व ते स्थळ सोडण्याच्या बेतात होतो। भास्कर पंडित काही वेळ ध्यानस्थ झाले। आम्ही अगोदर श्रीपादांच्या पादुका भास्कर पंडितांना हस्तांतरित केल्या होत्या। त्यांनी त्या देवघरात ठेवल्या होत्या। त्या पादुकांवर मंत्राक्षता दिसण्यास सुरुवात झाली। आम्हाला त्या चमत्काराचे आश्चर्य वाटले। श्री भास्कर पंडित म्हणाले, महोदयांनो, श्रीपादांची दिव्य कौतुके अबोध्य असतात। श्री पद्मावती मातेचे जन्म नक्षत्र मृग आहे। श्री व्यंकटेश्वर यांचे जन्म नक्षत्र श्रवण आहे। उत्तरा फाल्गुन नक्षत्र हे श्री मातेच्या मृग नक्षत्रास मित्र नक्षत्र आहे। ते श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या नक्षत्रास परममित्र नक्षत्र आहे। म्हणून त्यांचा दिव्य विवाह उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असताना निश्चित झाला। मतप्रियांनो, आज देखील उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे। त्या दिव्य उत्तरा फाल्गुनी नक्षत्र असलेल्या आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुकांवर मंत्राक्षता दृश्य होण्याद्वारे श्रीपादांनी असे ज्ञात करून दिले की ते पद्मावती व्यंकटेश्वर स्वरूपच आहेत। तुम्हाला मांगल्य प्राप्त हो। श्रीचरणांची तुमच्यावर नेहमी कृपा राहो। शंकर भट्ट व धर्मगुप्त यांच्या पर्यटनात विविध धर्मक्षेत्रांचे दर्शन। केवढे मोठे भाग्य! असे वाटले की जणू काही ते आमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक विचार व प्रत्येक कृती यांचे निरीक्षण करीत आहेत। आम्ही काही अंतर बैलगाड्यांनी प्रवास केला। ती बैलगाडी लग्नाच्या वराडीची होती। नंतर आम्ही काही प्रतिष्ठित वैश्यांच्या घोडागाडीतून प्रवास केला। ते कोंडविडूला मंडल जात होते। धनगुप्त हे वैश्य प्रमुख सांगत होते, प्रियजन हो, आजचा दिवस आमच्यासाठी फार शुभ आहे। तुम्ही श्रीपादांच्या मंत्राक्षता बैलगाडीने प्रवास करणाऱ्या लग्नवराडाला दिल्या, त्यानंतर तुम्ही त्या आम्हाला दिल्या। एकदा मी धंद्याच्या उद्देशाने पिठिकापुरमला गेलो होतो। मला श्री व्यंकटप्राय श्रेष्ठींच्या घरी श्रीपादांचे दर्शन झाले। तेव्हा श्रीपाद मला प्रेमाने म्हणाले होते, मी तुला माझ्या आशीर्वादांसह तुमच्या पुत्राच्या विवाह संबंधात मंत्राक्षता नक्की देईन। त्या गरीब ब्राह्मणाकडून तुम्हाला मंत्राक्षता दिल्या जातील, त्याला तुम्ही 11 वराह दक्षिणा म्हणून द्यावे। एक प्रतिष्ठित वैश्यही त्याच्याबरोबर येतील। तुम्ही तुमची कन्या त्यांच्या पुत्रास देऊन त्यांचा विवाह करून देण्याचे वचन द्यावे। तुम्ही त्यांना 100 वराह द्यावेत आणि कोंडविडूमध्ये एकमेकाला तांबूल देऊन विवाह निश्चिती साजरी करावी। माझ्याकडे किंवा धर्मगुप्त यांच्याकडे काहीही द्रव्य नव्हते। आम्ही कोंडविडूला पोहोचलो। कोंडविडूमध्ये श्री धनगुप्त यांच्या पुत्राचा विवाह थाटामाटात संपन्न झाला। धर्मगुप्त हे वधूच्या परिवाराचे दूरचे नातेवाईक आहेत। धर्मगुप्त यांच्या परिवारास विवाहाला निमंत्रित केले होते। त्यांच्या परिवारात धर्मगुप्तांचा ठावठिकाणा किंवा त्यांच्या परतीची वेळ याबद्दल कोणालाही माहिती नव्हती। धर्मगुप्त यांचे परिवार सदस्य धनगुप्त यांच्या सुनेच्या आईवडिलांच्या घरी आले। धर्मगुप्त यांचा पुत्रही लग्नास आला होता। धर्मगुप्त यांचा पुत्र व धनगुप्त यांची कन्या यांच्या विवाहाचा वाढनिश्चय समारंभ कोंडविडूमध्ये झाला। आतापर्यंत धनहीन असलेल्या मला 11 वराह मिळाले। त्यावेळेपर्यंत धनहीन असलेले श्री धर्मगुप्त यांना 100 वराह मिळाले। ओहो, काय अजब घटनाक्रम! ते धर्मगुप्त यांची ओळख हिऱ्यांचा व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांशी झाली। त्या संबंधातील खरेदी विक्री व्यवहार निश्चित करण्यासाठी ते काही काळ कोंडविडूमध्ये थांबू इच्छित होते। प्रभुदत्त कोंडविडू भागात वेश बदलून भ्रमण करतात हे सर्वश्रुत होते। असे जाणवत होते की तेथे लंबिका योगी, शिवयोगी व किमयागार देखील राहतात। मला घोडागाडीने विजयवाटिकेला पाठवण्याचे ठरविले। मी विजयवाटिकेस पोहोचलो। मला धनगुप्तांच्या नातेवाईकांच्या घरी राहण्यास जागा देण्यात आली। त्या महाक्षेत्रात कृष्णा नदी वाहते। तेथे श्री कनकदुर्गा मल्लेश्वर स्वामी मंदिर आहे। मी कृष्णेत स्नान केले व मंदिरात दर्शने घेतली। श्री मातेच्या मंदिरात मला एक वृद्ध संन्यासी भेटले। ते पिठिकापुरमला जाण्यास व श्रीपादांचे दर्शन घेण्यास फार उत्सुक होते।
आम्ही दोघे विजयवाटिकेहून निघालो आणि काही दिवस प्रवास केल्यानंतर राजमहेंद्रवरमला आलो. आम्ही मार्कंडेश्वर व कोटिलिंगेश्वर यांची दर्शने घेतली. आमचा प्रवास आरामात चालू होता. माझ्याबरोबरच्या वृद्ध संन्यासास मी म्हणालो, आपण थोड्या दिवसातच पिठिकापुरमला पोहोचू. आपण जेथे श्री श्रीपाद अवतरले त्या घराचे दर्शन घेऊ. आपण श्री व्यंकटप्राय श्रेष्ठी व नरसिंहवर्मा यांना भेटू. आपण श्री बापनारायणांचे आशीर्वाद घेऊ. आपण माता सुमती महाराणी व पिता अप्पलराज शर्मा यांना भेटू. आपल्याला उत्तम भरभराटीचा काळ येत आहे. एकापाठोपाठ एक शुभ घटना घडण्याचा हा शुभ काळ आहे. त्यानंतर आपण पिठिकापुरमहून कुरुगड्डीला जाऊ आणि श्री श्रीपाद वल्लभांचे दर्शन घेऊ. संन्यासी अत्यानंदयुक्त मनस्थितीत होते. आम्ही मार्गावर असलेल्या मंदिरांची दर्शने घेत होतो. थोड्या दिवसातच आम्ही पिठिकापुरमला पोहोचलो. खाण्या राहण्याची व्यवस्था श्री बापनारायणांच्या घरी करण्यात आली. आम्ही श्री श्रीपादांच्या बालपणाच्या खूप लीलांबाबत ऐकले. आम्हाला कळून आले की श्रीपादांचा स्वभाव आम्हाला हळूहळू समजत आहे. श्री श्रीपादांच्या किती लीला मी वर्णन करू शकेन. सहस्त्र जीवांनी युक्त असलेल्या आदिशेषांना देखील सर्व लीला वर्णन करणे शक्य नाही. त्यांच्या लीलांचे परिणाम दर्शवणारी लहान उदाहरणे म्हणून थोड्याच लीला या पुस्तकात समाविष्ट करीत आहे. श्री श्रीपादांच्या नातेवाईकांचा कुरुगुड्डीला अद्भुत प्रवास. श्री नरसिंहवर्मा व त्यांची धर्मपत्नी अम्माजम्मा कुरुगुड्डीला जाऊन श्री श्रीपादांना भेटू इच्छित होते. त्यांनी ही बाब श्री व्यंकटप्राय श्रेष्ठींपुढे मांडली. तेही सहमत झाले. श्री बापनारायणांकडे विषय काढला. त्यांना देखील आपल्या नातवाला एकदा प्रत्यक्ष भेटण्याची इच्छा होती. सुमती महाराणीने त्या मुद्द्याला धरून आपल्या मुलाच्या खुशालीबद्दल लोकांना विचारणा केली. अप्पलराज शर्मा अगदी गंभीर वाटत असले तरी आतून त्यांना आपल्या मुलाला एकदा भेटण्याची इच्छा होती. कुरुगुड्डीचा प्रवास ठरविण्यात आला. एकूण 18 घोडागाड्या कार्यनियुक्त करण्यात आल्या. आम्ही सर्व एकत्र कुरुगुड्डीच्या प्रवासास निघालो. आम्हा सर्वांना वाटले की प्रवासास बरेच दिवस लागतील, पण प्रवास निश्चित झाल्याने कोणत्या तरी दिवशी श्री श्रीपादांना भेटू शकू. सुमती महाराणी आपण आपल्या चकुल्याला कधी भेटू शकू या चिंतेने अश्रू ढाळीत होती. सर्व लोक विश्वासाच्या ध्येययुक्त शब्दांनी तिचे सांत्वन करीत होते. आई वडिलांना व आजोबांना श्री श्रीपादांचे पुनर्दर्शन. सर्वव्यापी व माया जगत नाट्याचे संचालक महाप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ हे तिथे चाललेली सर्व कृती न्याहाळीत होते. अचानक 18 घोडागाड्यांनी प्रवास करणारे सर्व लोक धुंदीत गेले. गाडीवान देखील कैफात डोलत होते. घोडे भूमीऐवजी आकाशातून पळत असल्याचे भासत होते. आम्ही पिठिकापुरमहून सूर्योदय समयी निघालो होतो. दुपार होत होती. गाडीवान म्हणाले की रस्ता चुकला असून आपण अज्ञात प्रदेशात आहोत. मी देखील गाडीच्या खाली उतरलो आणि हा कोणता प्रदेश आहे याचे आजूबाजूला परीक्षण केले. नंतर आम्ही तेथील वाटसरूंना गावाच्या नावाबद्दल प्रश्न केला. ते आम्हाला म्हणाले, हे पंचदेव पहाड आहे. आज गुरुवार आहे म्हणून आम्ही श्री श्रीपादांच्या दरबारास आलो आहोत. त्यांच्याकडे आलेल्या सर्वांना ते क्षेमकुशल विचारित आहेत व त्यांच्या चिंता आणि व्याधींवर इलाज करीत आहेत. सर्व दर्शनार्थींना भरपूर अन्न दिले जात होते. हे स्वप्न आहे की सत्य आहे असे आश्चर्य मला वाटले. आम्ही कितीही विचार केला असता तरी इतक्या कमी वेळात पंचदेव पहाडला पोहोचणे कसे शक्य होते हे समजू शकणार नव्हते. असे निश्चित झाले की ते वास्तव होते, स्वप्न नव्हते. श्री श्रीपादांची माता सुमती महाराणीने त्यांना मिठी मारली व ती रडू लागली. श्री श्रीपाद म्हणाले, माते, तू निर्गुण निराकार अशा परतत्वास बालक म्हणून जन्म देणारी महाभाग्यवान आहेस. तू अनसूया माते समान पतिव्रता शिरोमणी आहेस. तुझे अश्रू पडेल त्या भूमीवर पिके उगवतील का, असा प्रश्न करून त्यांनी आपल्या दिव्य हातांनी आपल्या मातेचे अश्रू पुसले. अध्याय 46 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव.
सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। दौजोपाति देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा। जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीमदखंड श्री विजयी भव। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये।